नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आज मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला. गणपती बाप्पांना तब्बल 5000 शहाळ्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली आहे. आज पहाटे 3 वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक झाला. त्यानंतर पहाटे 4 वाजता प्रख्यात गायक डॉक्टर अभिजित कोसंबी, प्रसन्नजित कोसंबी आणि छोटे उस्ताद फेम श्रेया मयुराज यांनी स्वराभिषेक कार्यक्रम सादर केला. त्यानंतर गणेश याग होणार आहे. सूर्योदय समयी पुष्टीपती विनायक जन्मोत्सव आयोजित करण्यात आला आहे. भारतीय संस्कृतीमध्ये वैशाख पौर्णिमेला महत्त्वाचं स्थान आहे. उत्तर भारतामध्ये वैशाखी हा सण याच दिवशी विशेषत्वानं साजरा केला जातो. वैशाख वणव्यापासून देशवासियांचं रक्षण व्हावं, दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष, शेतकऱ्यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने निर्विघ्न व्हाव्यात या सद्भावनेने शहाळ्यांचा महानैवेद्य दरवर्षी गणरायाला अर्पण करण्यात येतो. तसेच दुसऱ्या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येतो. नमस्कार, मी अभिजित कोसंबी, महाराष्ट्राचा महागायक. आज पुण्यामध्ये पहाटे 4 वाजल्यापासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुणे येथे सांगीतिक आमचा एक कार्यक्रम छान सुरू होता आणि खूप छान, इतका चांगला योग आणि इतका सुंदर योगायोग जुळून आला की आज बुद्ध पौर्णिमा पण आहे, वैशाख पौर्णिमा पण आहे आणि शहाळे महोत्सव साजरा होतो. जवळजवळ 7 ते 8 हजार शहाळ्यांचं डेकोरेशन इथं केलेलं आहे आणि बाप्पा समोर बसून त्याची सगळी गाणी, म्हणजे सगळी फक्त बाप्पाचीच गाणी गायला संधी मिळाली. मला वाटतं की ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्थ या गाण्यापासून आमची सुरुवात झाली होती, जे खूप लहानपणापासून आम्ही गाणं गात होतो. आज ते गाणं बाप्पासमोर गायला मिळालं आणि जवळजवळ 2.5-3 तास आम्ही बाप्पाची सेवा केली गाण्यातून. तर मला वाटतं की बाप्पाचा हा आशीर्वाद असाच आमच्याजवळ, आमच्या शिरावरती असावा आणि आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या गाभाऱ्यात, म्हणजे जवळ गणपती बाप्पा जवळ बसून गायला मिळालं. मला वाटतं खूप छान आशीर्वाद मिळाला आणि खूप आनंद होतोय मनापासून. माझे सगळेच कलाकार, नितीन शिंदे आहेत, नागेश दादा आहेत, निलेश देशपांडे, अमन, श्रेया, मयुराज, आमचे मोठे बंधू, या सगळ्यांनी खूप सहकार्य केलं, त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या ट्रस्टचे सगळ्यांना मी आभार मानतो. नमस्कार, मी श्रेया मयुराज गाडवे. मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व 2ची फेम. तर आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या शहाळे महोत्सवात मला गाण्याची संधी मिळाली. त्यासाठी मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे खूप खूप आभार मानते. तर मला खूप छान वाटलं, म्हणजे वाटलं नव्हतं की मला डायरेक्ट बाप्पा समोर माझी गाणी गाता येतील, पण हे बाप्पाच्या कृपेने शक्य झालं. तर खूप छान वाटतंय मला. आणि येस, त्याचबरोबर अभिजित सर, प्रसन्नजित दादा यांचे खूप खूप आभार मानते. खूप छान होता आजचा प्रोग्राम. येस, थँक्यू. आज पुष्टीपती विनायक जयंती, सर्वांना पुष्टीपती विनायक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये हा गणरायांचा जन्मोत्सव अतिशय आनंदात उत्साहात साजरा केला जातो. आज बाप्पांना 5000 शहाळ्यांचा महानैवेद्य हा समस्त भक्तांच्या वतीने अर्पण करण्यात येतो. आणि आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे भगवान शिवपार्वतीच्या घरी हा विनायक अवतार झाला आणि भगवान लक्ष्मीनारायणांच्या घरी देवी पुष्टी हिचा जन्म झाला आणि त्या पुष्टीचा आणि विनायकाचा विवाह झाला, म्हणून पुष्टीपती विनायक अवतार हा आजच्या या पौर्णिमेच्या दिवशी हा झाला. त्यामुळे आपण हा पुष्टीपती विनायक जन्मोत्सव साजरा करतो आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा सगळ्यांना लाभो अशी प्रार्थना करतो बाप्पांची चरणी. कारण हे जे शहाळे महोत्सव आपण करतो ते 5000 शहाळे हे शेतातनं येतात, शेतकऱ्यांच्या घामातनं येत असतात आणि बाप्पांच्या चरणी हीच प्रार्थना सगळ्यांच्या वतीने आपण करतो की हे गणराया आगामी काळामध्ये भरपूर पर्जन्यवृष्टी हो आणि हा महाराष्ट्र, हा भारत देश सुजलाम सुफलाम हो, सगळीकडे सुख सौख्य नांदो या दृष्टीने
प्रार्थना बाप्पांना केलेली आहे आणि ह्या निमित्ताने मंदिरात बऱ्याच कार्यक्रमांचं आयोजन आपण केलेलं आहे. पहाटे बाप्पांना ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक झाला आणि नुकताच इथे बाप्पांना स्वराभिषेक संपन्न झाला. प्रसिद्ध गायक अभिजित कोसंबी, प्रसन्नजित कोसंबी आणि गायिका श्रेया यांच्या चांगल्या सुमधुर स्वराने बाप्पांना स्वराभिषेक हा या ठिकाणी संपन्न झाला. गणेशाग आहे आणि दिवसभर बाप्पांचं दर्शन समस्त भक्तांसाठी खुलं आहे. आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे, कृपया आपण दर्शनाचा लाभ घ्यावा. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.